खूप महिला आपल्या इथे बिझनेसमॅन आहेत. या पुस्तकात मी 4 उदाहरणं महिला उद्योजकांची दिलेली आहेत आणि मी तर असं म्हणेल की महिलांमध्ये स्ट्रेंथ जी आहे ती पुरुषांपेक्षा अधिक असते. तुम्ही बघा ना, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, शेतकऱ्याच्या बायकोने आत्महत्या नाही केली. तो गेल्यानंतर सगळा सांभार जो आहे तो तिनेच केलेला आहे. महिलांचा फोकस अधिक असतो, डिटरमाइंड त्या असतात आणि सिंगल माइंडेड डिव्होशनने त्या काम करू शकतात. डायव्हर्शन्स त्यांच्यात कमी येतात. फक्त आपल्या परिवारामध्ये परिस्थिती अशी आहे की त्यांना वाव कमी दिला जातो. तू घरातून बाहेर कशी पडणार, मग तू मार्केटमध्ये वावरणार कशी, पुरुषांमध्ये कशी वावरणार. जसा पुरुष वावरतो तसं स्त्री वावरते आणि ही आता समाजाची पण मानसिकता होत चाललेली आहे. अनेक महिला आता पुढे येत आहेत. मिनल मोहाडीकरचे मी एक उदाहरण त्याच्यामध्ये दिलं. ती म्हणजे आम्ही उद्योगिनी नावाची संस्थाच तिने काढलेली आहे आणि शेकडो महिला त्याच्यात जोडलेल्या आहेत. त्याच्या दरवर्षी एक्झिबिशन भरवतात. त्या सगळ्या महिला उद्योजकांनी निर्माण केलेल्या वस्तूंचं एक्झिबिशन त्या भरवतात. म्हणजे इतक्या लोकांना प्रोत्साहन त्या देतात. तर मला वाटतं महिलांना जर प्रोत्साहन मिळालं ना घरून, तर महिला चांगल्या उद्योजक आणि यशस्वी उद्योजक होऊ शकतात.